देव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. प्रथमोध्यायः. ओम अर्जुन विषाद योगः. हरि ओम श्री गणेशाय नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तोची मूर्ती सुवेश तेथ वर्ण उपू निर्देश मिरवित असे स्मृती तेची अवयव देखा अंगिका भाव येथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगिथले अंबर जे साहित्यवाने सपुर उजाळाचे देख काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणध्वनिती शुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरे दिसती उचित पदे माझरे रत्ने भली तेथ व्यासादिकांची या मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकते पल्लव सडका. देख षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कू तोची फरशु नीतिभेदू अंकुशु वेदांत तो महारासु मोदकू मिरवे. एक हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा मग सहज सत्कार वादू तो पद्माकुरु वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू. देख विवेकवंतू सुविमळू तोची शुंदादुंडू सरळू जे परमानंदू केवळू महासुखाचा त्रिसंवादू तोची दर्शनू जो समता शुभ्र वर्णू देव उन्मेष सूक्ष्मेनू विघ्नराजू. मज अवगमलिया दोणी मीमांस श्रवणस्थानी बौद्धमाद मृतिमणी आली सेविती. प्रमेय प्रवाल सप्रभू द्वैताद्वैत तोची निकुंभू सरिसे एकवटत इभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जिये उदार ज्ञान मकरंदे तिये कुसुकुमे मुगटी सुगंधे शोभती भली. अकार चरण युगल उकार उदर विशाल मुकार महामंडल मस्तका करे हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कळवले ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीजा. आता अभिनव वाग्णे विलासिनी जे चतुर्याथर्क काल कामिनी जे शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिमिया. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून या विशेष अत्यादुरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भटे ते वेळी दृष्टीसी फटे तुटे मग वास पाहिजे ते थेत प्रकटे महानिधी. का चिंतामणी जालया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून जानतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थ जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रा वहागणी ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ तैसा पुढपुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषती मनोरुची पुरविता तो. आता अवधरा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान अभिनव उद्यान की अभिनव उद्यान विवेकातुरुचे ना तरी सर्व सुखांची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुवाब्धी परिपूर्ण हे. की परमाधम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता वसिष्ठ अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहिर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्नभंडार शारदेचे
नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारुणी महामती व्यास याचिये म्हणून हा काव्य रावो ग्रंथ सुरुवातीचा ठावो येथून रस झाला आओ रसाळपणाचा देवीची ऐका आणिक एक इथून शब्दश्री सच्छाश्रिक आणि महाबोधी कोवळीक गुणावली एक चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ माधुर्य माधुरता शृंगारे सुरेखता दृढपण उचिता दिसे भले एक येथ कळा विदपणाच कळा पुण्याशी प्रतापू आगळा म्हणून जन्मजयाचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे बिक बहुवस येथ भानुचेनी जेथ धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परे विस्तारले तैसे महाभारती सुरविले सुरवा झडले अर्थजात ना तरी नागरा तरी वसिजे तरी नागरियाचे होईजे तैसे व्यासोक्तीचे धवळीते सकळ की प्रथम वय सकाळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अनंगनाथ अंगी ना तरी उद्यांची माधवी घडे तेथ वनशोभेची खणी उघडे आदिलापासून आपडे जियापरी घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी जैसे व्यासोक्ती अलंकार येले आवडे ते बारवे पण पातले जे जाणून काय आश्रयले इतिहासी नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी व धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपी जागी भारती आली म्हणून या महाभारती जे नाही ते नाहीच लेखी तीही येन कारणे म्हणिपे पाही व्यासचिष्टा जगत्रय ऐसे सुरस जगी कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मजया जे अद्वितीया उत्तम पवित्र पौत्रुक निरुपम परम मंगल धाम अवधारिजे आता भारती कमळ परागो गीताख्यू प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेशी ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियेला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नि संपर्के कडसिले विवेक पद आले पारिके आमोदासी जे अपेक्षिती विरक्ती जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे परंगती मजिये येथ जे अकर्णी जे भक्ती जे आवव अधिवंदी त्रिजगती ते भीष्म परवी सांगी जैल जे भागवत गीता म्हणिजे जे ब्रह्मादेश ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे अदारेसी जैसे शारदेचे चंद्र कळे माझी अमृतकणे कोवळे ते वेचिती मन आवळे चकोरा तंगले तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपणा चित्ता जाणून या हे शब्द विन संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे बोला आदि झोंबिजे ओम प्रमेयासी जैसे भ्रमर परागून नेते परी कमळादळे नेनती तैसा परी आहे सेविती ग्रंथी ये का आपुला ठावो न सांडिती अलिंगे जी चंद्र प्रकटा हा अनुरागो भोगिता कुमुदिनी जाणे ऐसेनी गंभीरपणे थिरावले ही अंतःकरणे हाथीला तोच जाणे मानुये हो अर्जुनाची या पांती परिसनाया योग्य होती तीही कृपा करुणी संगती अवधान द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागुनी विनवले प्रभू सखोल दोहे आपुले म्हणून या
जैसा स्वभाव मायाबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकाची तयाचा संतोषाथी. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहज उपासहला प्रार्थुकाई. परी अपराधो तो आणिक आहे, जे मी गीतार्थू कवळ पाहे, ते अवधरा विनवूला हे म्हणून या. हे अनावर न विचारिता, वायाची धिंवसा उपनाला, चित्ता एरवी भानुतेजी काय, खाद्योता शोभा अथी. की टिटुभू चांचूवरी, माप स्वे सागरी, मी नेन तू तया परी प्रवर्थे येथ. ऐका आकाश गिंवसयावे, तरी आणिक त्याहून थोर ओहावे, म्हणून अपाडू हे अवघावे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी स्वयंभू विवारी, येथ भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. हेत हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू, जया निद्रताचा घोरू, तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद, तेथ कल्पमी मतिमंद काय होय. हे अपार केसोनी कळावावे, महातेज कवने धळवावे, गगनमुठी सुवावे मंकेशे केवी. परी एथ असे एकू आधारू, तेनेची बोल मी साधरू, जे सुनु काळू श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. एरवी तरी मी मूर्ख, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपाकू सोज्वळ असे. लोहांचे कणक होय, हे सामर्थ्याचे परिसिंचय आहे, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आथी भारती, येथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई. जया ते कामधेनु माये, तयाशी अप्राप्य काही आहे, म्हणून या मी प्रवर्तेला आहे ग्रंथी ये. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करून घ्यावेत हे तुमते विनवितू असे. आता देई जे अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. तैसा मी अनुग्रहित साधूंचा, निरुपतितो आपुला अलंकारितू, लय भलय तया परी तव श्री गुरु म्हणती राही. हे तुझा बोलवले न लगे काही, आता ग्रंथा चित्ता देई, झडकरी वेगा या बोल निरुतदासू, परवानुया परम उल्हासू, म्हणे परस्या मान अवकाशू देऊनिया. अथ श्री धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः, मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजयः. तरी पुत्रस्नेहे महितू, धृतराष्ट्र असे पसुत, म्हणे संजया सांगे मतू कुरुक्षेत्रांची. जे धर्मयालये म्हणिजे, ते पांडव आणि माझे, गेले असती व्याजे झुंजाचिनी. तरी तीही येतुला अवसरी, काय किजत असे एरी, ते झडकरी कथन करे मजप्रती. अथ संजय उवाच. दृष्ट्वा तो पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तथा, आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यतां पाण्डुपुत्राणां महती च मुं, व्यूढं द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलेले, जैसे महाळ प्रियी पिसरले कृतांत मुख, तैसे ते घनदाट उठवले, एकवट जैसे उसळले. कालकूट धरी कवण, नातरे वडवा नलू, साधुकनला प्रयातवलऊ, पोखला सागर शोषोनी उधवला अंबरासी. तैसे दळत दुर्धर नाना विविही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. तो देखो निया दुर्योधन, अभेरले कवने मन, जैसे गणिजे पंचानन गजघटाते. मग द्रोणाचार्यापाशी आला, तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळ भरू उचलला पांडवाचा. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभावते. हे रचिले अथई बुद्धिमते द्रुपद कुमारे, जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देवने कुरुठा केला. तेने हे सैन्य सिंहू पाखरिला देव देखा.
अत्र शुरा महेशास्वा भीमार्जुनसामसायुधी युधानो विराटश्च द्रुपश्च महारथः अनेकही जे असाधारण जे शास्त्रांशी प्रवीण जे धर्मधात्री निपुण वीर आहोती जे बळे प्रौढी पुरुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची एथ युयुधान सुबटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठ द्रुपद विरू दृष्टकेतुश्च कीतानं काशीराजश्च वीर्यवान् पुरजित कुन्तिभोजश्च शोभश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सुभद्रो द्रौपदयश्च सर्व एव महारथा चेकितानं दृष्टकेतु काशी विश्ववरु विक्रांतु उत्तमौजनृपोनाथु शौव्य देखतु हायकम् हा कुंती भोजू पाहे एथ युधामन्यु आला आहे आणि पूर्जिता ती राये हे सख देख हा सुभद्रा हृदयानंदनो जो अपरो नवा अर्जुनो ते अभिमन्यु म्हणे दुर्योधनु देख द्रोणा काहीही द्रौपदी कुमार हे सकळही महारथी वीर मती नेणिजे अपार मानिले असती आता अमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगिजे अस्माकं तु विशिष्टाय ते तन्निभो दद्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान्वब्रीवीमते भवान् भीमश्च कर्णश्च कृपाश्च मितिसञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तः शिस्तवश्चैव उद्देश्य एक दोन्ही जयी जाती बोलोनी तुम्ही आदि करुणी मुख्य जय जय हा भीष्मो गंगानंदनो जो प्रताप तेजस्वी भानो रिपुंग पंचजाननो कर्णवीरू या एकेके चोनी मनोव्यापरे हे विश्व होय संहारे हा कृपाचारू न पुरे एकलाची एथ विकर्णवीरो आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याच अडदरो सदा वाहे कृतांतुमनी सम्मितींजयो सोमदत्ती ऐसे आणि कही बहुताब आहाती जयाचिया बळामिती धाता हि नेने अन्ये च बहता शूरा मदर्थे व्यक्तिजीविता नाना शस्त्रप्रहारणा सर्वे विद्ध विशारदाः जे शस्त्र शास्त्र विद्या परंगत मंत्रावतार मूर्त जे हो का जे अस्त्रजात येथोनी रूढ जे अप्त प्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजलाची लागी अराईले असती पतिव्रताची हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभाठांची आमुचिया आज कोचोनी पाडे देखोती आपुले जीविता थोकडे ऐसे निरविथी चोखडे स्वामी भक्त झुळती झुळकावणी जाणती कळे कार्तिकीसी जिती हे बहु असो नात्र क्षिज्ञनिती एथोनिया ऐसे सर्वापरी पुरते वीरदळे अमुते आता काय गुणू याते अपार हे वीर क्षत्रिया माझे श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुबुटू तया दवळीपणाचा पाटू भीष्मासी पै आता याचनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नीसले तेथे पाडे थुकले लोकत्रीच समुद्र पाही तेथ दुवडा पण कवणा नाही मग वडवानो तैसेही विराजू जैसा नातरी प्रलय वहन्नी महातू या दोघा जैसा सघांतू तैसा गंगासुत सेनापती आता येनिसी कवन भिडे हे पांडव सैन्य करी थोडे आई चलोनिया पडे दिसत आहे वीर त्यासी वरी भीमसेन बोधू तेथ जो जाहला असे सोमनाथू ऐसे बोलून हे मातू सांडिली जे तेने योम अयनेषु च सर्वेषु याग भागमवस्थिता भीष्मेवाभिरक्षन्तु भवन्तु सर्व एव हि पुंडलिक वरदे श्री हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। अथ श्री 112